विजेता गट आहे माण यशवंत शेतकरी गट पिंपरी। पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप 2023 स्पर्धामध्ये यशवंत शेतकरी गट पिंपरी मान तालुका मध्ये सर्वप्रथम पाणी फाउंडेशन मार्फत राबवल्या गेलेल्या फार्मर कप या स्पर्धेमध्ये पिंपरी येथील यशवंत शेतकरी गटाने 1 लाख रुपयाचं बक्षीस पटकावलं। बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। या स्पर्धेसाठी राज्यभरातून 348 शेतकरी गट सहभागी झाले होते। स्पर्धेसाठी काही अटी व नियम होते। यामध्ये प्रामुख्याने सहभागी प्रत्येक शेतकरी गटाने शेतात उन्हामध्ये आडवी नांगरट करणे, उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, चिकट सापळे, कामगंध व प्रकाश सापळे यांचा वापर, त्याचप्रमाणे पिकाची खुरपणी, कापणी व मळणी आणि फवारणी करताना इर्जिक पद्धत वापरणे या गोष्टींची समावेश होता। तसेच रासायनिक किंवा पेस्टिसाइड न वापरता विषमुक्त शेती करणे। यशवंत शेतकरी गटामध्ये एकूण 19 सदस्य असून सर्वांनी एकजुटीने विषमुक्त शेती केली व एकूण 15.50 एकर क्षेत्रामध्ये 480 क्विंटल एवढे विक्रमी मका उत्पादन घेतले। सहभागी शेतकऱ्यांमध्ये 20 वर्षापासून 67 वर्षापर्यंतच्या वयोगटामधील लोकांचा सहभाग आहे। सर्वांनी इर्जिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतीचा खर्च कमी झाला व उत्पन्न वाढले। या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी पाणी फाउंडेशनचे आमिर खान, किरण राव, डॉक्टर अविनाश पोळ, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, एबीपी माझाचे खांडेकर, टीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, पुणे उपजिल्हाधिकारी सौ सुरेखा माने, सातारा कृषी अधीक्षक सौ फरांदे उपस्थित होत्या। पाणी फाउंडेशनचे समन्वयक श्री भोसले, तालुका समन्वयक दयानंद निकम व ट्रेनर संकेत जाधव आणि आमची संपूर्ण टीम यामुळे आम्ही बक्षीस मिळवू शकलो, असे गटाध्यक्ष चंद्रकांत शिलवंत म्हणाले। या बक्षिसाबद्दल आमदार जयकुमार गोरे, हरिभाऊ जगदाळे, सिद्धनाथचे अरुण गोरे, बाळासाहेब रणपिसे, अंगराज कट्टे, बाळासाहेब खाडे, अशोक रणपिसे, दिगंबर राजगे, शहाजी अवघडे, भारत शिंदे, दीपक जाधव, सुरेश राजगे आदींनी अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या। फार्मर कप स्पर्धा ही अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करण्याची संकल्पना आहे। या संकल्पनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी एकत्र यायचं। आमचा 15.5 एकरचा गट आहे। या गटामध्ये एकूण 19 सदस्य आहेत आणि आम्ही सर्व सदस्यांनी मिळून एकत्रितपणाने मका या पिकाची लागवड केली। या फार्मर कप स्पर्धेच्या निमित्तानं विषमुक्त शेती निर्माण करणे, विषमुक्त येणाऱ्या बाजारात भाजीपाला निर्माण करणे हा या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे। आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना प्रथमतः पाणी फाउंडेशन किंवा पाणी फाउंडेशनने घालून दिलेल्या अटी, त्याच्यामध्ये SOPची अंमलबजावणी म्हणजे उदाहरणार्थ उन्हात आडवी नांगरट करणे। तर उन्हात आडवी नांगरट आपण का करतो, तर उन्हात आडवी नांगरट केल्यावर जे किडे वर येतात ते बगडे खातात आणि त्यामुळं जमिनीतलं आपल्याला तणनाशक आपल्याला त्या कुठलीही कीड राहत नाही। त्यानंतर पेरणी करताना बीजाची उगवण क्षमता तपासणी करणे, म्हणजे आपण पेरणार बीज आहे ते किती प्रमाणात उगवून येते ह्याच्या अगोदर टेस्ट करायची। त्यानंतर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करायची। बीज प्रक्रिया केल्यावर कुठलंही बी वाया जात नाही। त्यानंतर पीक उगवून आल्यावर त्याची खुरपणी करताना सर्व जणांनी एकत्रितपणानं इर्जिक करायचं। इर्जिक केल्यामुळं या गटाचं किंवा या सर्व शेतकऱ्यांचं खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढतं। अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही इर्जिक केलं। इर्जिक केल्यानं त्यात एक मानसिक समाधान मिळालं, आनंद मिळाला आणि सगळी टीम आपलं एक कुटुंब आहे याप्रमाणे सर्वांनी एकत्रित काम केलं। त्यामुळे सर्वांचा उत्पादनाचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं। साधारणपणे आजपर्यंत आम्हाला मकेला दरवर्षी साधारणपणे 6-7 क्विंटल अशी एका एकरामध्ये मका मिळत होती, परंतु या फार्मर कपचं किंवा पाणी फाउंडेशनच्या SOPचं अंमलबजावणी केल्यामुळे आम्हाला ते उत्पन्न साधारणपणे एकरी 12 ते 13 क्विंटलवर गेलं। आमच्या सगळ्या गटाचा मिळून एकूण 480 क्विंटल अशी मका विकली आम्ही आणि या सर्व मकेचा रिपोर्ट, लॅबचा रिपोर्ट ही विषमुक्त आहे असं मिळाला आणि या सर्व गोष्टीमुळं आम्ही फार्मर कप स्पर्धेमध्ये मान तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवू शकलो। तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळाल्यावर आम्ही अत्यंत आनंदी आहोत आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्हाला राज्याच्या दृष्टीनं मार्गक्रमण करायचं आहे, कारण या वर्षापासून पाणी फाउंडेशननं राज्यात प्रथम क्रमांक येणाऱ्या गटाला 25 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे एवढ्यावरच ह्या शेतकऱ्यांनी शेती न करता या माध्यमातून आम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करायची असून या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आमच्या भागातलं
शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवायचं आहे तर सौ कोमल शिरीष राजगे पिंपरी. आमच्या गटात एकूण 19 सदस्य आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि इथून पुढे मी असंच आमच्या गावातील लोकांना फार्मर कप या स्पर्धेमध्ये भाग घेण्यात अजून प्रोत्साहित करीन. आणि आता इथून पुढे मी महिलांचा पण गट तयार करणार आहे आणि महिलांनाही प्रोत्साहित करणार आहे. एकनाथ वाघ